ओके, सो या व्हिडिओमध्ये जे हाऊसवाईफचे कॉमन प्रश्न असतात जे की मला वारंवार चॅटवरती किंवा कॉलमध्ये किंवा कमेंट्समध्ये विचारले जातात, त्या प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, जे की खूप जास्त कॉमन आहेत आणि प्रत्येक हाऊसवाईफच्या मनामध्ये येत असतात. अशा प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. ठीक आहे, मी टॉप 10 क्वेश्चन सिलेक्ट केले ज्याचे उत्तर मी याच्यामध्ये देणार आहे. होऊ शकतं की त्या प्रश्नांमधून तुमचे पण काही प्रश्न असतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळून जाईल, म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर बघा, सगळ्यात पहिला जे प्रश्न आहे ते की जे की ऑलमोस्ट प्रत्येक हाऊसवाईफ विचारत असते की बा मी हाऊसवाईफ आहे तर मी हे काम करू शकते का. सो यस, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्हाला करायचं आहे पार्ट टाइम मध्ये ऑनलाईन वर्क, तुम्ही हे वर्क करू शकता, तुम्ही करिअर ऑफिसला जॉईन करू शकता. सेकंड, माझं जास्त एज्युकेशन झालं नाहीये तर मी हे वर्क करू शकते का. माझं जास्त एज्युकेशन झालं नाही, मी जास्त शिकलेली नाही तर मी हे वर्क करू शकते का. तर बघा, याच्यामध्ये वर्क करण्यासाठी तुमची क्वालिफिकेशनची नीड नसते, कारण की याच्यामध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात की एक्झॅक्टली वर्क कशा पद्धतीनं करायचं. सो यस, याच्यामध्ये तुमच्या क्वालिफिकेशनची नीड नसते, तुमच्या एज्युकेशनची नीड नसते. जर तुम्हाला करिअर ऑफिसमध्ये वर्क करायचंय तुम्ही करू शकता, नो इश्यू. तुमचं एज्युकेशन किती झालंय मॅटर नाही करत. तिसरा प्रश्न आहे की मी सोशल मीडियावरती नाही आहे तर मी करू शकते का. सोशल मीडिया मीन्स इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा स्नॅपचॅट वगैरे हे यूज करत नाही, मी फक्त यूट्यूब आणि व्हॉट्सअप यूज करतो, तर मी हे वर्क करू शकतो का. तर बघा, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते की एक्झॅक्टली सोशल मीडियाचं यूज करायचं कसं. म्हणजे काय, तर तुम्ही इंस्टाग्रामचा यूज कसं करू शकता वर्क करण्यासाठी, तुम्ही फेसबुकचा यूज कसं करू शकता वर्क करण्यासाठी, हे तुम्हाला शिकवलं जातं. सो जर आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत नव्हत्या तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला शिकवलं जातं की कशा पद्धतीने वापर करायचं. आणि याच्यामध्येच एक प्रश्न आहे जो की चौथा प्रश्न आहे की मला फेस दाखवून कॉन्टेंट बनवायला परवानगी नाही तर मी हे काम करू शकते का. म्हणजे फेस दाखवून व्हिडिओज बनवायला, कॉन्टेंट बनवायला मला परमिशन नाही आहे घरची, फॅमिलीची, तर मी हे काम करू शकते का. असं पण खूप साऱ्या हाऊसवाईफचा प्रश्न असतो. सो यस, तुम्ही हे वर्क करू शकता. बिना कॉन्टेंट क्रिएट करता पण तुम्ही हे वर्क करू शकता. तुम्हाला शिकवलं जाते की इनऑर्गॅनिक काम कसं करायचं. इनऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला व्हिडिओज बनवण्याची किंवा कॉन्टेंट बनवण्याची किंवा सोशल मीडियावरती रील्स वगैरे अपलोड करण्याची गरज नसते. तुम्ही इनऑर्गॅनिक बिना कॉन्टेंट क्रिएट करता कॉलिंगवरती काम करू शकता. कसं काम करायचं हे तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते. पण हा एक गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही फेस दाखवून कॉन्टेंट क्रिएट करता म्हणजे सोशल मीडियावरती वर्क करता तर तुमची इन्कम तेवढी जास्त होत असते. आणि जेव्हा तुम्ही विदाउट फेस म्हणजे फेसलेस कॉन्टेंट क्रिएट करता किंवा बिना फेस दाखवता काम करता तर तुम्ही लिमिटेड इन्कम कराल. हा इश्यू येते बिना फेस दाखवता काम करण्यामध्ये. पाचवा प्रश्न आहे जो की मी याआधी कधीच ऑनलाईन काम केलं नाही आहे तर मी हे वर्क करू शकते का. म्हणजे याच्या आधी मला काहीच एक्सपिरियन्स नाही ऑनलाईन कामचा, मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे तर मी हे करू शकेन का. यस, जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, ट्रेनिंग दिल्या जाते, शिकवलं जाते. सो यस, जर तुम्ही याच्या आधी कधीच ऑनलाईन वर्क केलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की याच्यामध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. सहावा प्रश्न आहे की मी जॉब करत आहे तर मी हे पार्ट टाइम मध्ये करू शकते का. काही हाऊसवाईफ अशा असतात जे की जॉब करत असतात, लाईक टीचरची जॉब किंवा एक्सेट्रा, तर मी हे करू शकते का पार्ट टाइम मध्ये, असं त्यांचा प्रश्न असते. सो यस, तुम्ही हे पार्ट टाइम मध्ये करू शकता. तुमचा जॉब झाल्यानंतर जे काही तुमच्याकडे फ्री टाइम असते त्या फ्री टाइम मध्ये तुम्ही हे वर्क करू शकता. सातवा प्रश्न आहे की माझी एज 40+ आहे तर मी हे वर्क करू शकते का. बघा, जर तुमची एज 40+ आहे किंवा 50+ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करता येणे इम्पॉर्टंट आहे किंवा तुम्हाला मोबाईलचा चांगल्या पद्धतीने वापर करता येणे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने करता येते, सर्व काही गोष्टी समजतात तुम्हाला मोबाईलबद्दल, तर यस, तुम्ही हे वर्क करू शकता. पण हां, जर तुम्हाला मोबाईलचा वापर जास्त यूज करता येत नाही, तुम्हाला फक्त कॉल करता येते किंवा तुम्हाला फक्त यूट्यूबच बघता येते, देन तुम्ही हे वर्क करू शकत नाही, तुम्हाला डिफिकल्ट जाणार. आणि यस, जर तुम्ही शिकायला तयार असाल की कशा पद्धतीने वापर करायचा, कशा पद्धतीनं यूज करायचं, देन तुम्ही करू शकता. जर कोणी शिकायला तयार आहे तर सर्व काही शिकता येते, बरोबर आहे ना. आठवा प्रश्न आहे जो की खूप जास्त कॉमन आहे आणि मला कमेंटमध्ये, कॉलवर, ते प्रत्येक जागी विचारलं जाते की सुरुवात केल्यानंतर मला प्रॉपरली शिकवलं जाईल का. यस, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जाते. बघा, जर तुम्ही प्राईम, इन्फिनिटी किंवा लेगेसीने सुरुवात करता तर तुम्हाला प्रॉपर मॅनेजर सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला माझी पर्सनल मेंटोरशिप मिळते, ज्याच्यामध्ये मी मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवत असतो. त्याचबरोबर तुम्हाला वर्क करण्यामध्ये कुठं प्रॉब्लेम आली, काही समजलं नाही, काही अडचण आलं, मी असतो, तुम्ही मला कधी पण कॉल मेसेज करू शकता. आणि करिअर ऑफिसमध्ये टॉप इंडस्ट्रीचे ट्रेनर्स म्हणजे ज्यांना 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असे ट्रेनर्स तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप बेसिक्स पासून शिकवत असतात. सो यस, तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. नववा प्रश्न आहे की यामध्ये काम करण्याचा फिक्स टाइम असतो का. म्हणजे काही असं फिक्स टाइम असतो का ज्या पिरियडमध्ये आपल्याला इथे येऊन काम करावं लागतं. नाही, तुमच्याकडे फ्री टाइम आहे, तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये हे वर्क करू शकता, अफिलिएट वर्क करू शकता. म्हणजे काय, तर जे ट्रेनिंग्स होत असतात करिअर ऑफिसमध्ये त्यांचं फिक्स टायमिंग असतो, म्हणजे त्या रात्री 8 वाजेनंतर असतात, त्यांचं फिक्स टायमिंग तुम्हाला ग्रुपमध्ये शेड्यूल केलं जातं. ते तुम्हाला टाइमवरती अटेंड करायचे असतात, लाईव्ह ट्रेनिंग.
बट काम करण्याचा आणि बाकी गोष्टीचा काही फिक्स टाइम नसतो, तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या फ्री टाइम मध्ये करू शकता. 10वा आणि लास्ट प्रश्न आहे की बा हे सेफ आहे का? तर बघा, मला नाही वाटत की याच्यापेक्षा सेफ दुसरं काही कोणतं काम असू शकते. कारण की याच्यामध्ये तुम्हाला ना बाहेर कुठे जाण्याची गरज आहे, ना तुम्हाला पावसात कुठे जाण्याची गरज आहे, ना तुम्हाला हिवाळ्यात थंडीत कुठे जाण्याची गरज आहे, ना तुम्हाला उन्हाळ्यात उन्हामध्ये कुठे जाण्याची गरज आहे. कारण की हे काम तुम्ही तुमच्या घरून करता, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून करता. दुसरी गोष्ट नाही, याच्यामध्ये तुम्हाला कोणतं टार्गेट आहे ना कोणतं बॉसचा प्रेशर आहे की बा नाही या टाइम पिरियडमध्ये तुमचं काम करून झालंच पाहिजे, ना दुसरं काहीच आहे. तुम्ही तुमच्या टाइमनुसार तुमच्या फ्री टाइममध्ये करू शकता आणि जितकं तुम्ही काम कराल त्याच्यानुसार तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. सो मला नाही वाटत की याच्यापेक्षा सेफ काम दुसरं काय होऊ शकते. कारण की तुम्हाला घराच्या बाहेर जाण्याची गरजच नाही आहे. मार्केटमध्ये त्या रशमध्ये त्या गर्दीमध्ये कुठं बाहेर फिरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरून तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून हे काम करू शकता. तर याच्यापेक्षा सेफ दुसरं काय असू शकते. ओके, सो हे होते 10 कॉमन प्रश्न जे की मला वारंवार कमेंट्समध्ये, चॅटमध्ये, कॉलवरती विचारले जातात आणि मी सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आहेत आणि आय होप की तुमच्या पण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाले असतील. आणि हा, जर तुमचे अजून काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी जर तुम्हाला अजूनपर्यंत वर्क बद्दल माहिती नसेल मिळाली की एक्झॅक्टली वर्क काय करायचं, कसं आणि सुरुवात कसं करायचं, तर इथं तुम्हाला व्हिडिओ येत असेल, या व्हिडिओवरती टॅप करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे की एक्झॅक्टली काम काय करायचं, कसं आणि सुरुवात कसं करायचं. आणि तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर खाली माझा कमेंटमध्ये पण पिन आहे नंबर आणि सोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माझा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता, आपले डाऊट्स क्लिअर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही पण सुरुवात करा. बाकी मी आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. ओके, बाय बाय, टेक केअर.